रेल्वे तिकिटाच्या दरात 6.1% वाढ झाली, म्हणजेच 6.24 अधिक 1 25.4% वाढ झाली, म्हणून 1/100 गुणा. आता 25 × 25 25/100 भाग द्या. 1 जशाला तसा 4/16. ज्यावेळी 16 ही किंमत होती त्यावेळी ती 1 ने वाढ झाली. आता तिकिटांचा खपा 5% कमी झाला, म्हणजे 5/100. 5 × 5 5 × 10 0 जसे तसे 1/20 बरोबर. ज्यावेळी तिकिटांचा खप हा 20 होता त्यावेळी तो 1 ने कमी झाला. आता आपल्याला मिळालेला नवीन दर काढून घेऊ. या पद्धतीने मांडून घेऊ. हा समजा पूर्वीचा दर आणि हा नवीन दर. ज्यावेळी पूर्वीचा दर हा 16 होता त्यावेळी त्यामध्ये 1 ने वाढ झाली, तो 17 झाला. आणि पूर्वीचा खप हा 20 होता त्यावेळी त्यामध्ये 1 ने घट होऊन तो 19 झाला. या दोघांचे आणि या दोघांचे गुणाकार करून घ्या. या दोघांचा गुणाकार हा 320 रुपये येतो आणि या दोघांचा गुणाकार हा 323 रुपये येतो. आता या दोघांतील फरक आपल्याला काढून घ्यायचा आहे, तो 3 येतो. म्हणजेच 320 रुपये उत्पन्न असताना त्यामध्ये 3 ने वाढ झाली, म्हणजे 323 झाले. उत्पन्नात वाढ किती झालेली आहे आपल्याला उदाहरणार्थ 1500 रुपये दिलेले आहे. ज्यावेळी 3 रुपये होते त्यावेळी मूळ वाढ ही 1500 रुपये होते. आता सुरुवातीचे उत्पन्न हे 300 रुपये असताना किती रुपयाची वाढ होईल, अशा पद्धतीने मांडणी करून घ्या आणि तिरकस गुणाकार करा. आता तिरकस गुणाकार 320 गुणिले 15 या दोघांचा गुणाकार भागिले 3. आता 3 ने भागता 3 × 3 3 × 5 = 15. 0 जसेला तसे. आता या दोघांचा गुणाकार करा. 320 गुणिले 500. 0 जसेला तसे. 5 0 0. 5 2 10 0. हातचे 5 3 15 आणि 16. म्हणजे रेल्वे तिकिटाचे सुरुवातीचे उत्पन्न हे 1,60,000 रुपये होते. अशा पद्धतीने गणिताची मांडणी करून घ्या.